आज लेकरांना रेडी करून ठेवण्याचा उद्देश जरा वेगळाच होता. मला जर तयारी करायची असेल तर कान्हाला झोपवण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नसतो. शौर्यदादाच्या चेहऱ्यावरची खुशी बघून तर तुम्ही समजू शकता की त्याला पप्पांनी नेमकं आणलंय काय. फटाके फोडले नाहीत तर दिवाळी कुठली. हे माझं लेकरू बाहेर नाही तर घरातच फटाके फोडायला चालू झालं. आणि हेच ते कारण ज्यासाठी आम्ही रेडी होत होतो. तर आमचे डॅडी आज आले होते. जगातलं सगळं सुख एकीकडे आणि आपल्या लेकरांना आपल्या जवळ घेणं, त्यांचा आनंद बघणं, त्यांच्यासोबत आनंदात राहणं हे सुख एकीकडे. हे माझं दसऱ्याचं गिफ्ट जे मला दसऱ्यालाच मिळणार होतं पण काही कारणास्तव मिळू शकलं नाही. आणि ते नेमकं आलंय माझ्या हातामध्ये ते दिवाळीलाच. बापरे, हे सरप्राईज बघून तर इतका आनंद झाला की मी तुम्हाला सांगूच शकत. ॲक्च्युली श्रीकांत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला हे गिफ्ट दिलं पण मला जराशी शंका आलीच होती. कारण ते मला म्हटले होते की तू कानातले काढ, हे चांगले दिसत नाही, दुसरे घाल. तर हे होतं ते माझं गिफ्ट तर एवढं सुंदर होतं की मला अनपेक्षित होतं. कारण एवढी सुंदर आयडिओलॉजी यांची असेल आणि हे एवढं छान गिफ्ट देतील मला वाटलंच नव्हतं. पण हे नेहमीच मला अपेक्षेच्या बाहेर काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. वाव, तुम्ही बघाल तर याच्या प्रेमात पडाल कसे दिसते. तर माझं हे गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. बाय बाय.